त्याच्यावरही मी बोलणार आहे। विकास आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत आणि लोककल्याणाची ही यात्रा कधी थांबणार नाही। बजेट अधिवेशन म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांचं अधिवेशन आणि परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुःखाची छाया आहे, ही वस्तुस्थिती आहे। आपण कोणी या धक्क्यातून अजून तरी सावरलेलो नाही। आपल्याला जी घटना घडली आहे ते अजूनही ती अनपेक्षित घटना आहे, अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि तरीसुद्धा आपल्याला जे सत्य आहे हे सत्य, कटू सत्य सगळ्यांना मान्य करावं लागतं। अजितदादांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं, त्याच दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल। कारण त्यांचे मी शोकसभेत देखील किंबहुना त्या दिवशी सभागृहात देखील म्हणालो की अतिशय बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं। क्वालिटीमध्ये कधी तडजोड करायची नाही। कुठे एखादी इमारतीचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश असतील, हायकोर्टाचे असतील, परंतु त्यामध्ये कुठे काही अगदी बारकाईने ते पाहायचे आणि ते त्रुटी त्यांच्या नजरेतून सुटायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सांगायचे याच्या दुरुस्त करून घ्या। आणि हे अधिवेशन तर बजेटचं अधिवेशन म्हटलं की अजितदादा, त्यांची लगबग, ते सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार, त्यांच्या प्रस्तावांना न्याय देणं, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर होत्या। परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांनी जी कामाची पद्धत दाखवून दिलेली आहे, त्यांचे विचार आणि त्यांचं विकासाचं विजन आपल्या सोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच मी म्हणालो त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी ने बजेट मांडण्याची जबाबदारी घेतलेली आहे। देवेंद्रजी देखील आर्थिक जी काही समीकरणं आहेत त्याच्यामध्ये त्यांचा दांडगा अभ्यास आहे, ते अर्थतज्ञही आहेत। साध्या सोप्या भाषेत बजेट कसं समजून घ्यायचं त्यावर देखील त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशनाला देखील आपण होतो। राज्याच्या तिजोरीची नाडी त्यांना अचूक माहिती आहे आणि त्यामुळे राज्याला आणखी प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, समृद्धीकडे नेण्यासाठी नेणारा अर्थसंकल्प ते मांडतील या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही। 2022 सभापती महोदय, 2022 पासून या राज्यामध्ये विकास प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं।